तर विशाळगडाच्या पायथ्याशी सकल हिंदू समाजाच्या वतीनं महाआरती करण्यात आलेली आहे। विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावं यासाठी कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आणि याचिकेवर जलद गतीनं सुनावणी व्हावी। सकल हिंदू समाजाची ही मागणी आहे। अतिक्रमण काढलं नाही तर मंदिर बांधण्याचा सकल हिंदू समाजानं इशारा दिलाय। अतिक्रमण हटवा अन्यथा वक्फ बोर्डाच्या जमिनीवर मंदिर बांधू असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर असलेलं अतिक्रमण काढलं जावं या मागणीसाठी आता शिवप्रेमींकडून विशाळगड मुक्ती संग्रामाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि याचाच भाग म्हणून आज विशाळगडाच्या पायथ्याला महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण बघतो या महाआरतीसाठी कोल्हापूर जिल्हाच नाही तर राज्यभरातून हजारो शिवभक्त या ठिकाणी दाखल झालेले आहेत। गेल्या अनेक दिवसापासून विशाळगडावरच्या अतिक्रमणाचा मुद्दा गाजतोय। विशाळगडावर जवळपास 100हून अधिक अतिक्रमण असल्याचा दावा शिवप्रेमींकडून केला जातोय। त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील गेल्या अनेक वर्षापासून केली जाते। सध्या हे प्रकरण जरी न्यायप्रविष्ट असलं तरी हे अतिक्रमण तात्काळ काढलं जावं अशा पद्धतीची मागणी देखील आता या सगळ्या शिवप्रेमींकडून केली जाते आणि त्याचाच भाग म्हणून आपण बघतोय कशा पद्धतीने आता हे सगळे शिवप्रेमी जे आहेत शिवभक्त जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि ते आता विशाळगडाच्या पायथ्याला या ठिकाणी येऊन बसले आहेत। खरं तर हे विशाळगडाचं अतिक्रमण काढण्यासाठीचं हे आमचं शेवटचं आंदोलन असेल। हा एक प्रकारे आम्ही निर्वाणीचा इशारा देतोय अशा पद्धतीचा एक इशारा देखील राज्य सरकारला या निमित्ताने या शिवप्रेमींकडून दिला जातोय। सुनील काटकरचा भूषण पाटील, TV9 मराठी, विशाळगड, कोल्हापूर।